नमस्कार, मी शारदा आणि शारदाज डिपार्टमेंट या माझ्या कुकिंग चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. शुद्ध सात्विक रवाळ घरगुती पद्धतीचे तूप कसे बनवायचे ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपलं हे तूप तयार होणार आहे. आता मी ही जी साय काढलेली आहे साधारण 10 दिवस मी फ्रीजमध्ये साठवून ठेवलेली होती. अगदी घट्ट अशी ही साय आहे आणि ही फक्त साय आहे, यामध्ये मी विरजण घातलेलं नाही आहे. आता यामध्ये मी विरजण घालणार आहे. त्यासाठी दही फेटून घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे जे दही आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे. साय आणि दही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी साय आणि दही एकत्र केलेलं आहे, म्हणजे आपलं दही विरजण घातलेलं आहे आणि हे दिवसभर मी असंच ठेवून देणार आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथं मी ह्या दह्याचं लोणी करणार आहे. आपलं हे छान साईचं दही तयार झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 चमचे हे साईचं दही घालायचं आहे. आणि फ्रीजमधील गार असं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. पाणी आणि लोणी हे वेगळं होत नाही तोपर्यंत याला मी मिक्सरवरती फिरवून घेणार आहे. आता इथं छान लोणी असं पाण्यावरती तरंगलेलं आहे. लोणी आणि पाणी वेगळं झालेलं आहे. पांढरं शुभ्र आणि घट्ट असं लोणी इथं तयार झालेलं आहे. आता हे लोणी एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने सगळं लोणी मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे लोणी मी 2-3 वेळेस थंड पाण्याने धुवून घेणार आहे. फ्रीजमधील गार पाणी घ्यायचं आणि हे लोणी धुवून घ्यायचं. यामुळे काय होतं की लोण्यामधील जो आंबट पाणी वगैरे असतं ते सगळं निघून जातं आणि तुपाला कणट असा वास येत नाही आणि तूप खूप दिवस टिकतंसुद्धा. आता इथे मी 3 वेळेस थंड पाण्याने ही लोणी धुवून घेतलेलं आहे आणि अगदी छान असं पांढरं शुभ्र लोणी तयार झालेलं आहे. आत्ता या लोण्याला मी गॅसवर ठेवून तूप बनवून घेणार आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि सतत मधून ढवळत राहत हे आपल्याला तूप बनवून घ्यायचं आहे. असं खालपर्यंत छान ढवळत राहायचं, म्हणजे ती बेरी खाली लागायला नको. जर बेरी खाली लागली तर तुपाला जळकट वास येतो आणि तुपाचा रंगसुद्धा चेंज होतो. त्यामुळे मधून असं हलवत राहायचं आणि शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे. अशा पद्धतीने छान आता आपलं बेरी आणि तूप वेगवेगळं होतं आहे. ती जी बेरी असते ती जास्त काळी होऊ द्यायची नाही. आता इथं लालसर कलर आलेला आहे बेरीला आणि आपलं इथं तूप तयार झालेलं आहे. आता गॅस मी बंद केलेला आहे आणि तूप हे थंड करून घेणार आहे. आता इथं जी बेरी दिसते आहे ती अगदी लालसर आहे, अगदी काळी नाही आहे. त्यामुळे तूप अगदी आपलं परफेक्ट बनलेलं आहे. आता ह्या तुपाला मी गाळून घेणार आहे. आम्ही लहान होतो त्यावेळेस आई जेव्हा तूप बनवायची त्यावेळेस ही बेरी आम्हाला खायला द्यायची. या बेरीमध्ये साखर घालून खायला द्यायची. अगदी कलाकंदसारखा याची चव लागते. आता इथं छान साधारण अर्धा लिटर तूप आपलं तयार झालेलं आहे आणि तूप थंड झाल्यावरती छान धुतलेल्या बरणीमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे. साधारण अर्धा किलो तूप इथं तयार झालेलं आहे. अगदी शुद्ध सात्विक भेसळविरहित आपलं तूप इथं तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.